said the girl in you, hey woman. नमस्कार, मी साक्षी वाघमारे जनअभियान न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करते. जनअभियान न्यूज चॅनल घेऊन आलेले आहे महिला दिनानिमित्त विशेष मुलाखत. आणि आज आपल्या या मुलाखतीच्या पहिल्या भागात आपल्यासोबत जुडलेले आहेत उज्ज्वलाताई फुरसुले. त्या एक सोडाची बॉटल त्यांच्या हातात आहेत, पण त्यांच्या डोळ्यात एक आत्मविश्वासाची ज्योत आहे. अशा ताई आपल्यासोबत जुडलेल्या आहेत. तर ताई, सर्वप्रथम जनअभियान न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करते. नमस्कार. आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. तर सर्वप्रथम आपण ताईंचा प्रवास जाणून घेणार आहोत. तर ताई, आपला प्रवास सांगाल आम्हाला? नमस्कार, मी उज्ज्वला फुरसुले. सर्वप्रथम महिला दिनाच्या महिलांना हार्दिक शुभेच्छा. मी इथं आली होती अकोल्यामध्ये की बा आपल्याला काहीतरी व्यवसाय चालू करायचा आहे. तर मी आधी टिफिनचा व्यवसाय चालू करायचा होता, पण काही कारणानिमित्तानं ते नाही जमलं. तर आम्हाला माझ्या घरच्या मिस्टरांच्या मित्रांनी सांगितलं की बा त्यांना समजलं असं की बा यांची कंडिशन खराब आहे. तर स्वतःवरून त्याचा फोन आला की ते म्हणत की आम्ही तुम्हाला मदत करतो. आम्ही म्हटलं बरं. तर मग ते म्हणत आम्ही एक व्यवसाय चालू करून देतो, ते तुम्ही चालवायचं. आम्ही हो म्हटलं. असे आणि ते व्यवसाय चालू केला, तर तो चांगला चालू झाला. ते घर आणि व्यवसाय हे सांभाळताना तुम्हाला काय अडचणी आल्यात यामध्ये? खूप अडचणी आल्या आहेत, ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि माझ्या घरच्यांनी पण मला सहयोग दिला. अच्छा, त्याच्यामध्ये घरच्यांचा कोणाचा तुम्हाला कसा पाठिंबा आहे? मुलांचा आणि तुमच्या पतीचा वगैरे? माझ्या मुलांचा पण पाठिंबा आहे आणि माझ्या मिस्टरांचा पण आहे. अच्छा, तुम्हाला अनेक अडचणी आल्यात असणार. तर अशा कुठल्या अडचणी आहेत ज्या तुम्हाला खूप कठीण वाटल्या, आणि अशी कुठली परिस्थिती आहे की तुम्ही त्या परिस्थितीतून बाहेर निघालेत? अशी परिस्थिती आहे, अडचणी आहेत, पण त्याला आम्ही समोर जाऊन दोघांनी पण पाठिंबा दिला की बा आपण हे करू शकतो, माघार नाही घेऊ शकत. जर आपण हे करून बघितलं तर आपल्याला फायदा आहे याच्यामध्ये. आणि समाजाचा पण काही विरोध असेल ना की बाबा तू एकटी महिला आहेस तर करू नको वगैरे? होता असा विरोध, पण माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला. माझ्या बहिणींनी, माझ्या जावयांनी, की ते म्हणालेत की बा तू जर याच्यात समोर झाली तर याच्यात फायदा आहे. घरच्यांना जर आपण सपोर्ट केला तर काही ना काही आपला फायदा राहते. त्याच्यामुळं मग तू याच्यात समोर जा, आणि तू समोर जाशील तर फायदा राहणार आहे. माझ्या मुलांनी, माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केला, आणि आम्ही एकामेकाला सपोर्ट करूनच आज हे समोर गेलो. आणि तुम्हाला कसं सुचलं की आपण सोड्याचंच दुकान लावावं म्हणून? त्याच्यामध्ये आम्हाला थोडीशी आधी सूचना होती अच्छा. की बा हे जर तुम्ही केलं, थोडं जर याच्यामध्ये लक्ष दिलं तर तुम्हाला याच्यात फायदा राहणार आहे समोर. तर आम्ही मग हो म्हटलं, मग ते चालू केलं. अच्छा, आणि तुम्ही आज महिला दिनानिमित्त काय हे महिलांना संदेश द्या? मी महिलांना हेच सांगते की बा महिला आहे म्हणून असं माघार नाही घ्यायची. आपण जर म्हटलं समोर खंबीरपणे उभं राहिलं, आपण जर म्हटलं की बा मी हे करू शकते, तर ते होऊ शकते. आपण याला सपोर्ट केला तर होऊ शकते ते काम. खूप खूप धन्यवाद. ते जनअभियान न्यूज चॅनलकडून आपले खूप खूप आभार मानते आणि महिला दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देते. त्यांच्याकडून पण धन्यवाद. हा होता उज्ज्वलाताईचा प्रेरणादायी प्रवास. तर स्त्री ही फक्त घरपुरतच मर्यादित नसून ती आपला आत्मविश्वास, सन्मान आणि आपला व्यवसाय ही स्वतः करू शकते. हे आपल्यापुढे वास्तविक आहेत आज समोर आपल्यापुढे. तर जनअभियान न्यूज चॅनलकडून खूप खूप धन्यवाद देते आणि सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. पुन्हा भेटूया एका नवीन महिलेचा प्रवास सोबत. तोपर्यंत पाहत रहा जनअभियान न्यूज मराठी. धन्यवाद.